संख्येचे मूळ अवयव पाडणे. मुलांनो, आता आपण संख्येचे मूळ अवयव कसे पाडतात ते पाहू. संख्यांचा लसावी व मसावी काढण्यासाठी युक्लिडचा सोपा नियम नेहमीच वापरला जातो. कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हाच तो नियम आहे. दिलेली संख्या व तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. तर आता आपण संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते पाहू. संख्यांचे मूळ अवयव आपण दोन प्रकारे काढू शकतो. ते म्हणजे उभी मांडणी करून आणि आडवी मांडणी करून. प्रथम आपण 24 ही संख्या तिच्या मूळ अवयवांच्या रूपात उभ्या मांडणीत लिहू. पहा, या ठिकाणी 24ला 2 ने भाग दिला तर उत्तर आले 12. या 12ला पुन्हा 2 ने भाग दिला तर उत्तर आले 6 आणि 6ला 2 ने भाग दिला तर उत्तर आले 3. 3ला 2 ने भाग जात नाही, पण 3ला 3 ने भाग जातो, म्हणून शेवटी उत्तर आले 1. तर या ठिकाणी मूळ अवयव आहेत 2 व 3. आडवी मांडणी 24 बरोबर 2 गुणिले 12. या ठिकाणी 24चे अवयव पाडले. 2 गुणिले 2 गुणिले 6. या ठिकाणी 12चे अवयव पाडले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. या ठिकाणी 6चे अवयव पाडले. खाली काही संख्या दिल्या आहेत, त्यांचे मूळ अवयव पाडू. उदाहरण 1. पहिली संख्या आहे 63 बरोबर 7 गुणिले 9. या ठिकाणी 63चे अवयव पाडले. 7 गुणिले 3 गुणिले 3. 7चे अवयव पाडता येत नाहीत, म्हणून फक्त 9चे अवयव पाडले. पहा, यातील मूळ अवयव आहेत 7 व 3. उदाहरण 2. दुसरी संख्या आहे 32. 32 बरोबर 2 गुणिले 16. या ठिकाणी 32चे अवयव पाडले. 2 गुणिले 2 गुणिले 8. 16चे अवयव पाडले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4. 8चे अवयव पाडले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 4चे अवयव पाडले. म्हणून 32 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. उदाहरण 3. तिसरी संख्या आहे 342. प्रथम आपण 342ला 2 ने भाग देऊ, तर उत्तर आलं 171. आता 171ला 2 ने भाग जाणार नाही, म्हणून आपण 3 ने भाग देऊ, तर उत्तर आलं 57. पुन्हा 57ला 3 ने भाग दिला तर उत्तर आलं 19. या 19ला इतर कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणून 19ला 19नेच भाग दिला तर उत्तर आलं 1. म्हणून 342 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19. मुलांनो, मोठ्या संख्या पाहिल्यावर आपल्याला पटकन लक्षात येत नाही की त्या संख्या कोणत्या संख्येने विभाज्य आहेत. म्हणून यासाठी तुम्ही विभाज्यतेच्या कसोटीचा वापर करून त्या संख्या शोधू शकता.